नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रमेश गद्रे आणि आपण पाहत आहात गद्रेज मॅथ्स फाउंडेशन अँड ब्रेनजी. तर वर्ग 7 स्कॉलरशिप एक्झाम मध्ये आपण सुरू केलेला आहे मॅथमॅटिक्स मध्ये युनिट 1 दॅट इज नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीम मध्ये जो पहिला पार्ट आणि सेकंड पार्ट आहे तो आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. त्यावरील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. जर आपण ते व्हिडिओ मिस केले असेल तर त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. आजचा आपला पार्ट आहे थर्ड पार्ट जो आहे इंटिजर्स, डिव्हिजिबिलिटी टेस्ट आणि ब्रॅकेट्स वरचे जे काही एक्झाम्पल्स असतात ज्यामध्ये बोडमास रूल लागतो त्यावरचे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते आपण इथे बघणार आहोत. तर त्याआधी सांगू इच्छितो की जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या प्रकारचे एक्झाम्पल पाहणार आहोत? अशा प्रकारचे एक्झाम्पल ज्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे पण डिजिट दिलेले राहणार नाही, ॲस्टेरिक मार्क्स राहील. जसं हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. इथे काय दिलेलं आहे की एक 3 डिजिट नंबर आहे, याला मल्टिप्लाय करायचं आहे 2 डिजिट नंबरने. यांची आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची आणि यांचं आन्सर जे आहे ते आन्सर येते 4 8 8 आणि 4. प्रश्नात काय म्हटलेलं आहे की ॲस्टेरिक मार्कच्या जागी सेम डिजिट येतो. मग या 4 ऑप्शन पैकी कोणता डिजिट इथे येतो ते आपल्याला विचारलेलं आहे. अशा प्रकारचे एक्झाम्पल आणि इतर अजून एक्झाम्पल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जसं की एक एक्झाम्पल पाहूया आपण ज्यामध्ये ॲस्टेरिक मार्क बॉक्स ॲस्टेरिक मार्क मल्टिप्लाय करायचा आहे, याला मल्टिप्लाय करायचा आहे आपल्याला बॉक्स इंटू ॲस्टेरिक मार्क आणि यांचा जो प्रॉडक्ट आहे तो येतो 3906 सॉरी यांचा प्रॉडक्ट येतो 10164. तर असे इतर प्रश्न आपल्याला यामध्ये बघायचे आहेत. इथे बॉक्स आणि ॲस्टेरिक मार्कच्या जागी कोणता डिजिट येईल तर हा प्रश्न आधी बघूया. आता हा प्रश्न जर तुम्ही एक एक ऑप्शन ठेवून जर सॉल्व्ह केला तर तुम्हाला करता येईल, पण यामध्ये वेळ भरपूर जाईल. मग इथे ट्रिक कोणती यूज करायची आहे तर इथे बघा जो प्रॉडक्ट आलेला आहे प्रॉडक्टच्या युनिट प्लेस मध्ये 4 आहे. प्रॉडक्टच्या युनिट प्लेस मध्ये 4 केव्हा येतो ते आपल्याला बघावं लागेल. जसं तुम्ही 1 इंटू 1 करा म्हणजे एखादा डिजिटला त्या डिजिटनं मल्टिप्लाय केलं इथे तर इथे युनिट प्लेस मध्ये 1 येईल. 2 इंटू 2 करा तर 4 येईल. आपल्याला 4 पाहिजे. अजून कोणते नंबर आहे असा डिजिट आहे ज्याला त्याच डिजिटने मल्टिप्लाय केलं तर जे प्रॉडक्ट येईल त्यामध्ये युनिट प्लेस मध्ये 4 येते. तर तो आहे 8. 8 इंटू 8 केलं तर 64 येते. इथे युनिट प्लेस मध्ये 4 आहे. म्हणजे याचा अर्थ या ॲस्टेरिक प्लेसच्या जागी एक तर 2 राहू शकतो किंवा मग 8 राहू शकतो. जर आपण इथे 8 आहे असं म्हटलं, जर आपण ॲस्टेरिकच्या जागी 8 घेतला तर मग नंबर कोणती बनेल 888 मल्टिप्लाय 88 यांचा प्रॉडक्ट होईल. आणि याचा जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केली तर तुम्हाला आन्सर मिळते 78,144. मग ही 5 डिजिट नंबर आन्सर आली. आपल्याला जो प्रॉडक्ट आहे तो 4 डिजिट नंबर आहे. याचा अर्थ इथे 8 राहणार नाही. मग इथे काय राहील 2 राहील ॲस्टेरिकच्या जागी. म्हणजे 2 मल्टिप्लाय 22 जर कराल तर तुम्हाला प्रॉडक्ट मिळतो 4884. हे मल्टिप्लिकेशन तुम्ही करून पहा. इथे या सोप्या आणि साध्या ट्रिकचा आपल्याला इथे यूज करायचा आहे. अशा ट्रिकसह इतर प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये समजणार आहोत, म्हणून व्हिडिओला स्किप करायचं नाहीये. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2. इफ ही एक 5 डिजिट नंबर दिलेली आहे 1562 ॲस्टेरिक मार्क. ही 5 डिजिट नंबर आहे. या 5 डिजिट नंबरने या 2 डिजिट नंबरने मल्टिप्लाय केला. ठीक आहे. मल्टिप्लाय केल्यानंतर जो प्रॉडक्ट येतो तो इथे दिलेला आहे. प्रॉडक्ट आहे 3906 ॲस्टेरिक मार्क. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की ॲस्टेरिक मार्कच्या जागी कोणता डिजिट येईल. त्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत 0 1 6 आणि 5. या 4 डिजिट पैकी कोणता डिजिट ॲस्टेरिक मार्कच्या जागी राहील ते आपल्याला शोधायचं आहे. आता बघा इथे जो डिजिट आहे तोच इथे आहे आणि यांचा प्रॉडक्ट केल्यावर तो डिजिट इथे आहे. मग याच्यापैकी काय राहू शकते, एक तर आपण 0 इथे घेतला तर 0 इंटू 0 0 होते, 0 राहू शकतो. पण मग इथे कॅरी नाही होणार कारण इथे 0 इंटू 2 इथे 0 होईल. ठीक आहे. तर इथे 0 तर होईल पण 0 प्लस 2 2 होते, ते होऊ शकते मे बी. मग 0 इंटू 6 इथे 6 होईल काय, ते नाही होणार. म्हणजे हा इथे 0 लागू नाही होणार, हा कॅन्सल झाला. मग समजा आपण इथे म्हटलं की 1 घेतला, 1 इथे 1 1 इंटू 1 1 इथे बरोबर येतो. 1 इंटू 2 2 होते. ठीक आहे. पण इथे बघा इथे प्रॉडक्ट मध्ये 2 आलेला आहे तर 1 इंटू 2 होईल 2 प्लस 2 इथे सॉरी इथे जो काही प्रॉडक्ट येईल त्यामध्ये
2 येणार नाही. कसं बघा 1 5 6 2 ॲस्टेरिक मार्क. आता इथे 2 आहे ना, आपण इथे 2 घेतला, मग ॲस्टेरिक मार्कच्या जागी इथे सुद्धा 2 राहील. सॉरी आपण काय घेतलेलं आहे 1, इथे 1 राहील, इथेही 1 राहील. मग 1 1 जा 1, 1 2 जा 2. आपण फक्त सेकंड डिजिट पर्यंत विचार करूया. मग इथे 0 घेतला, 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4. आता इथे बघा 2 2 जा 4, 2 प्लस 2 इथे 4 आले. सेकंड प्लेस मध्ये इथे 4 आहे का? नाही आहे. म्हणून आपल्याला हा 1 सुद्धा इथे नाही राहणार. ठीक आहे. मग आपल्याला ॲस्टेरिक मार्कच्या जागी आपण 6 येते का पाहूया. समजा आपण इथे 6 घेतलं तर 6 होईल. 6 6 जा 36, 6 3, 6 2 जा 18, 18 प्लस 3 21, 1 कॅरी 2. आपल्याला सेकंड प्लेसचा डिजिट आधी बघायचा आहे इथे 2, म्हणून आपण पुढची मल्टिप्लिकेशन नाही करू. 2 न मल्टिप्लाय करा. 2 6 जा 12 जा 2 कॅरी 1 होईल. आता इथे बघा ऍडिशन जेव्हा करू तर इथे 3 होईल, म्हणजे इथे 6 सुद्धा राहणार नाही. मग आला 5. मग आपण जर इथे 5 घेतला, युनिट प्लेस मध्ये आपण जर 5 घेतला तर काय होते बघा. 5 5 जा 25 कॅरी 2, 5 2 जा 10 आणि 2 12 जा 2 कॅरी 1. इथे 2 घेतलेला आहे आपण. आता 10 प्लेस ने मल्टिप्लाय करूया. 2 5 जा 10 जा 0 कॅरी 1. आता हे पुढची मल्टिप्लिकेशन चालत राहील आपली. इथे 5 आणि इथे 2 येतो, तर इथे 2 आपल्याला आलेला आहे. म्हणजे आपण 10 प्लेसच्या डिजिट साठी इथे चेक करत आहोत. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 म्हणजे ॲस्टेरिकच्या जागी इथे 5 हा डिजिट राहील. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 3. When 10 is subtracted from a number. a नंबर म्हणजे एक कोणती तरी अशी एक नंबर आहे ज्यामधून 10 ला सबट्रॅक्ट करायचा आहे. कोणत्या नंबरमधून सबट्रॅक्ट करायचा आपल्याला माहित नाही. आपण समजून घेऊया ही एक बॉक्स अशी नंबर आहे ज्यामधून आपल्याला 10 सबट्रॅक्ट करायचे आहे. अँड द रिमाइंडर इज टेकन 16 टाइम्स. म्हणजे याचं जे आन्सर येईल, समजा आता हे पूर्ण आन्सर झालेलं आहे, याला 16 टाइम्स करा. 16 टाइम्स करणं म्हणजे याला 16 ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे. मग हे जे आन्सर येईल अँड ॲडेड टुगेदर वी गेट नंबर 544. बघा प्रश्न पुन्हा समजून घ्या. एक नंबर घेतली, ती माहित नाही कोणती आहे, त्यामधून 10 मायनस करा. मग याचं जे आन्सर येईल त्याला 16 न मल्टिप्लाय केलं म्हणजे हे आन्सर आलं. आणि हे आन्सर आणि हे आन्सर या दोघांना ऍड करा म्हणजे टुगेदर. ठीक आहे. ऍड केल्यानंतर आन्सर येते 544. म्हणजे या दोघांची जर ऍडिशन केली तर आपल्याला आन्सर येते 544. ही नंबर कोणती आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता तुम्ही ते अननोन क्वांटिटीसाठी एक्स आपण घेतो, तुम्हाला ते इक्वेशन सॉल्व्ह करणं माहित आहे, म्हणून आपण काय करूया की एक्स समजू की ती नंबर एक्स आहे, अ नंबर बी एक्स. मग काय होईल, एक्स मधून 10 मायनस केले आणि याला 16 न मल्टिप्लाय केलं. याच्यामध्ये काय ऍड होईल, ती म्हणजे एक्स मायनस 10. ठीक आहे, जे आपण आधी इथे एक्सप्लेन केलं आहे, इज इक्वल टू होईल 544. आणि हे इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आता सॉल्व्ह कसं कराल, x मायनस 10 इंटू 16 आहे, म्हणजे 16 ने ब्रॅकेट मध्ये प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करा. 16 इंटू एक्स 16x मायनस 16 10 जा 160 प्लस x मायनस 10 इक्वल टू 544. 16x मधून 16x आणि 1x म्हणजे 17x होईल. मायनस 160 मायनस 10 झाले मायनस 170 इक्वल टू 544. हे आपण मायनस 160 मायनस 10 आपण हे इंटिजर्स मध्ये शिकलेलो आहोत. आता मायनस 170 आरजेसला ट्रान्सपोज करा. इकडे काय मिळेल आपल्याला, 17x इक्वल टू 170 तिकडे गेला प्लस मध्ये जाईल, तर 544 प्लस 170 4 1 कॅरी 1 इथे 7 7 1 4 आलेला आहे. मग x इक्वल टू 17 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आरजेस मध्ये गेल्यावर डिव्हिजन मध्ये जाईल, डिवायडेड बाय 17. आता 17 ले 7 1 4 ला डिवाइड करा. ठीक आहे. 17 5 जा 80, 4 जा करावं लागेल. 17 4 जा 68, रिमेन 3 4, 17 2 जा 34. म्हणजे आन्सर आला आपला इथे 42. पण ऑप्शन मध्ये इथे 42 नाही आहे, तर आपण काढलेला आन्सर इथे बरोबर आहे. इथे ऑप्शन मध्ये चुकलेला आहे. इथे 44 च्या जागी इथे 42 पाहिजे होते, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. आपण यासाठी x च्या जागी 42 टाकून किंवा या इक्वेशन मध्ये 42 टाकून आपण इथे चेक करू शकता. नेक्स्ट वी विल सी क्वेश्चन नंबर 4. इथे 3 डिजिट नंबर आहे ही आणि त्याला 2 डिजिट नंबरने मल्टिप्लाय करायचा आहे. आपण इथे लिहून घेऊया आधी, ॲस्टेरिक मार्क बॉक्स ॲस्टेरिक मार्क मल्टिप्लाय बॉक्स ॲस्टेरिक मार्क, आणि यांचा जो प्रॉडक्ट आहे तो येतो 1 0 1 6 4. हा इथे प्रॉडक्ट येईल. प्रश्न काय विचारला, इफ द डिफरन्स बिटवीन द डिजिट इन प्लेस ऑफ बॉक्स अँड ॲस्टेरिक मार्क, म्हणजे बॉक्सच्या ठिकाणी जो डिजिट आहे आणि ॲस्टेरिक मार्कच्या जागी जो डिजिट आहे या दोघांचा डिफरन्स म्हणजे यांची मायनस केली तर आन्सर येते 2. फाइंड द डिजिट ऍट प्लेस ऑफ बॉक्स. तर बॉक्स जागी कोणता डिजिट येतो ते आपल्याला विचारलेलं आहे.
आता इथे एक एक डिजिट ठेवून तुम्ही चेक कराल तर इथे तुमचा भरपूर वेळ जाईल. मग इथे आपल्याला ट्रिक लावायची आहे. ट्रिक कशी लावाल बघा. इथे प्रॉडक्ट मध्ये युनिट प्लेस बघा किती आहे, 4 आहे. त्याच्या आधी आपण एक एक्झाम्पल बघितलं की युनिट प्लेस मध्ये 4 केव्हा येतो, जेव्हा 2 मल्टिप्लाय 2 कराल म्हणजे युनिट प्लेसच्या डिजिटचा प्रॉडक्ट तर 4 मिळतो, किंवा 8 मल्टिप्लाय 8 कराल तर 64 मध्ये सुद्धा युनिट प्लेस मध्ये 4 राहतो. मग एक तर या ऍस्टेरिक मार्क्सच्या जागी एक तर 2 राहील किंवा मग 8 राहील. पण जर आपण इथे 2 घेतलं तर 2 मायनस किती मध्ये 2 म्हणजे बॉक्स किती राहील, किती मधून 2 मायनस केले तर 2 येईल. ठीक आहे, इथे 4 येईल. मग 4 मधून 2 मायनस जर केले तर आपल्याला इथे 2 मिळेल. ठीक आहे, मग आपण जर इथे आहे 2 आहे असं जर समजलो, ऍस्टेरिक मार्क्सच्या जागी 2 आहे असं समजलो, तर मग आपले जो प्रॉडक्ट आहे तो काय होईल, म्हणजे ही नंबर 4 होईल. मग बॉक्सच्या ठिकाणी किती होईल, 4, आणि ऑप्शन मध्ये 4 आहे, आपण बघूया. मग इथे 2 घेतलं, बॉक्सच्या जागी आपण 4 घेतलं, आणि ऍस्टेरिक मार्क्सच्या जागी इथे 2 मल्टिप्लाय केलं, 4 2 यांचा जर प्रॉडक्ट केला तर प्रॉडक्ट तो यायला पाहिजे 10,164. करून बघू. 2 2 जा 4 8 4 4 2 जा 8 16 1 9 4 8 प्लस 8 16 जा 6 कॅरी 1 11 1 10164 येत आहे. ठीक आहे, आणि जर तुम्हाला हा प्रॉडक्ट करून नसेल पाहायचा तर तुम्ही काय करा, इथे 8 ठेवून पहा, ऍस्टेरिक मार्क्सच्या जागी 8 ठेवून पहा. मग इथे जर तुम्ही 8 घ्याल तर किती मधून 8 मायनस केले 2 होते तर 10 मधून. पण बॉक्सच्या जागी 10 राहू शकत नाही कारण आपल्याला सिंगल डिजिट पाहिजे, म्हणून हा 8 बॉक्स मध्ये राहणार नाही. तर इथे ऍस्टेरिक मार्क्सच्या जागी आपल्याला इथे घ्यावं लागेल 2, आणि बॉक्सच्या जागी आपल्याला घ्यावं लागेल इथे 4. म्हणजे यापैकी कोणता ऑप्शन, ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 5. फाइंड द नंबर ऑफ इंटेजर्स फ्रॉम 700 to 800 which are completely divisible by 7. तर हा प्रश्न इतर नंबरसाठी सुद्धा घुमून फिरून विचारला जाऊ शकतो. तर प्रत्येक प्रश्नामध्ये जी ट्रिक वापरायची आहे ती कशी आहे ती बघूया. तर आपल्याला माहित आहे की 700 ही नंबर 7 ने कम्प्लिटली डिवाइड आहे. ठीक आहे, 7 ने कम्प्लिटली डिवाइड होतो, म्हणजे 700 ही एक पहिली नंबर झाली. आता 700 ला सोडून देऊ, मग राहिला नंबर 701 पासून 800 पर्यंत. ठीक आहे, टोटल किती नंबर्स होतात, 701 पासून 800 पर्यंत टोटल 100 नंबर होतात. ठीक आहे, आणि 100 म्हणजे 1 पासून 100 मध्ये पहा, तसंच 701 पासून 800 मध्ये पहा, सारख्या नंबर आहेत ज्या 7 ने डिव्हिजिबल होईल. तर 1 पासून 100 पर्यंत टोटल नंबर किती डिव्हिजिबल आहेत 7 ने, त्यासाठी 100 ला 7 ने डिवाइड करा. तर 14 7 चा 98 होते, म्हणजे टोटल 14 नंबर आहेत प्रत्येक 100 नंबर मध्ये. म्हणजे 601 पासून 700 घ्या, किंवा 801 पासून 900 पर्यंत घ्या, प्रत्येक ठिकाणी 14 नंबर्स आहेत ज्या 7 ने डिव्हिजिबल आहेत. मग आपल्याला पहिली नंबर 700 आहे, आणि 701 पासून 800 पर्यंत टोटल 14 आहे, म्हणजे 1 प्लस 14 म्हणजे टोटल 15 नंबर आहेत ज्या 7 ने डिव्हिजिबल आहेत. तर ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट वी विल सी क्वेश्चन नंबर 6. 3 प्लस 33 प्लस 333 प्लस 4 वेळा 3 आलेला आहे इथे, आणि इथे 4 वेळा आलेला आहे, नंतर 5 वेळा 3 येईल, मग 6 वेळा 3 7 वेळा 3 8 वेळा 3 9 वेळा 3 10 वेळा 3 11 वेळा 3. आणि आता इथे बघा किती येतात, इथे आपण कॉमा देऊया इंडियन सिस्टीम नुसार. तर इथे 3 प्लस इथे 5 7 9 11 12, इथे 12 वेळा 3 आहे. म्हणजे 3 ची ऍडिशन अशी करत जायची आपल्याला की 333 333 एक एक 3 वाढवत जात, ज्या सर्व नंबर्स बनेल त्यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. ऍडिशन केल्यानंतर काय करा म्हणते, इन धिस ऍडिशन विच डिजिट इज देअर ऍट 100 प्लेस. ऍडिशन केल्यानंतर 100 प्लेस मध्ये कोणता डिजिट येईल ते आपल्याला विचारलेलं आहे. एक्झाम्पल अगदी सोपं आहे, तुम्ही कसं करू शकता, आधी पहिला 3 घेतला, मग 33 घेतले, मग 333 घेतले, मग 4 वेळा 3 घेतले, मग 5 वेळा 3 घेतले. ठीक आहे, असं करत करत तुम्ही मग 12 टाइम्स 3 घेतले. किती टाइम्स, 12 टाइम्स. मग आता इथे ऍडिशन तुम्ही अशी कराल, त्याचा आन्सरही काढाल, पण ते करताना तुमचा वेळ खूप जाईल. मग वेळ वाचवायचा आहे, कारण आपल्याला स्कॉलरशिप मध्ये एक गणित सोडवण्यासाठी मॅक्सिमम 1 मिनिट वेळ आहे. मग याची ट्रिक्स कशी आहे बघा. आपल्याला माहित आहे की टोटल 12 टाइम्स 3 आहे, मग
12 टाइम्स 3 कोणत्या प्लेसमध्ये राहील? युनिट प्लेसमध्ये. युनिट प्लेसमध्ये 3 राहील 12 टाइम्स. मग टेन्स प्लेसमध्ये किती वेळा 3 राहील? इथला युनिट प्लेसचा 1 3 कमी होईल म्हणजे 11 टाइम्स राहील. ठीक आहे. पण जेव्हा युनिट प्लेसच्या 3 ची ऍडिशन होईल 12 वेळा ऍडिशन होईल म्हणजे 12 3 जा 36 होईल. म्हणजे युनिट प्लेसच्या 3 ची ऍडिशन 36 आली. 36 चा आपण इथे 6 लिहू आणि मग कॅरी होईल 3 टेन्स प्लेस मध्ये. मग आता टेन्स प्लेस मध्ये आधी 11 वेळा 3 होते आणि एक वेळा पुन्हा आलेला आहे इथे 3 म्हणजे 12 टाइम झालेला आहे. म्हणजे इथे सुद्धा 3 ची ऍडिशन 12 टाइम होईल म्हणजे 12 3 जा 36 6 येईल. आता येऊ 100 प्लेस मध्ये. 100 प्लेस मध्ये 3 किती वेळा राहील? युनिट प्लेस टेन्स प्लेस मध्ये 1 कमी झाला. 100 प्लेस मध्ये पुन्हा 2 कमी झाले म्हणजे युनिट आणि टेन्स प्लेस इथले 2 3 100 प्लेस साठी कमी झाले. मग 100 प्लेस मध्ये किती 3 राहील? तर बघा टेन्स प्लेस मध्ये 11 वेळा होते तर 100 प्लेस मध्ये 10 वेळा 3 राहील. पण 100 प्लेस मध्ये 10 वेळा जर 3 राहील पण टेन्स प्लेस मध्ये इथे 36 आले तर एक 3 हा 100 प्लेस मध्ये कॅरी ऑन होईल म्हणजे 100 प्लेस मध्ये आता 11 वेळा 3 झाले आणि 11 3 जा 33 जा इथे 3 होईल. आणि ही प्रोसेस अशा पद्धतीने कंटिन्यू राहील. 100 प्लेस मध्ये 3 वेळा, 1000 प्लेस मध्ये 9 वेळा, एक एक वेळा 3 इकडे कमी कमी होत जाईल. मग आपल्याला विचारलं की 100 प्लेस मध्ये कोणता डिजिट येईल? तर 100 प्लेस मध्ये डिजिट येईल 3. ऑप्शन नंबर कोणता येते? 4 इज करेक्ट आन्सर. आता अशा पद्धतीने कोणताही प्रश्न विचारू शकतात. समजा तुम्हाला म्हटलं 5 प्लस 55 प्लस 555 असं करत करत 15 टाइम्स 5 घ्यायचे आहे. जसं इथे 12 टाइम्स 5 घेतले. असं करत करत 15 टाइम्स 5 घेतले आणि प्रश्न विचारला की 100 प्लेस मध्ये कोणता डिजिट येईल किंवा 1000 प्लेस मध्ये कोणता डिजिट येईल. तर अशी ट्रिक लावून आपण कोणत्याही प्रकारे अशा प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 7 काय म्हटलेला आहे? विच नंबर शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम 35? म्हणजे 35 मधून कोणती नंबर सबट्रॅक्ट केली दॅट व्हेन द रिमाइंडर इज डिवाइडेड बाय द सेम नंबर. म्हणजे 35 मधून जी नंबर आपण सबट्रॅक्ट करत आहोत याचं जे आन्सर येईल त्याला आपण रिमाइंडर म्हणू. समजा रिमाइंडर हे झालेलं आहे आपलं. मग या रिमाइंडरला काय करा? दॅट व्हेन द रिमाइंडर इज डिवाइडेड बाय द सेम नंबर. सेम नंबर म्हणजे इथे जी नंबर आपण मायनस करत आहोत ती नंबर. मग ह्या जो रिमाइंडर आहे याला याच नंबरने आपल्याला डिवाइड करायचा आहे. द क्वोशंट विल बी 6 म्हणजे याचं जे आन्सर येते ते 6 येते. हा असा प्रश्न झालेला आहे. आता इथे माहित नाही आपल्याला कोणते नंबर मायनस करायचे आहे. समजा आपण समजू की ते x मायनस करायचा आहे. मग आपल्याला 30 मायनस x ला 35 मायनस x ला x ने डिवाइड करावं लागेल. अशा पद्धतीने इक्वेशन होईल. याला सॉल्व्ह करूया. हा x ट्रान्सपोज करा RHS ला 35 मायनस x इक्वल टू 6 इंटू x झाले 6x. हा मायनस x RHS ला ट्रान्सपोज करा तर 35 इज इक्वल टू झाले 7x आणि x इज इक्वल टू झाले इथे 5. म्हणजे आपल्याला 5 सबट्रॅक्ट करावं लागेल. तर ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर.